नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रतिमा ही आता सुभेदारांच्या घरातून निघत आहे तेव्हा तिला खूप वाईट वाटत आहे. तिला असं वाटत आहे की नाही, मला नाही जायचं या घरातून, असं तिनं सायलीला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सायली तिची समजूत घालत असते. प्रतिमा त्या तुम्ही तिथे जा, ते तुमचं हक्काचं घर आहे असं सांगत असते. पण प्रतिमा म्हणत असते की नाही तर मला नाही जायचं गं सायली तिथे, मला इथेच राहायचं आहे, मला तुझ्यासोबत राहायचं आहे असं प्रतिमाचं म्हणणं असतं. सायली मात्र प्रतिमाची समजूत घालते. आता प्रतिमा निघाली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते जात असतात आणि तेव्हा मात्र एक वेगळीच गोष्ट घडते. सायली मात्र इतकी ढसाढसा रडत असते. सायलीला कळतच नसतं की काय होतं हे सगळं. सायलीला वाईट तर खूप वाटत असतं, पण तेवढंच वाईट वाटत असतं ते प्रतिमाला पण. प्रतिमा पण खूपच उदास झालेली असते, नाराज झालेली असते. तिलाही खूप वाईट वाटत असतं. ती खूप रडत असते. ती सायलीला म्हणत असते की सायली, मला नाही जायचं इथून, मला नाही जायचं तिकडे, मला इथेच राहायचं आहे, मला तुझ्यासोबत राहायचं आहे असं सांगत असते. परंतु सायली म्हणते की प्रतिमा त्या असं नका करू. तुमच्या लक्षात येते का आपल्याला काही करून त्या घरी गेलं पाहिजे ना? कारण लक्षात येते का तुमच्या नक्की काय आहे ते? हे सगळं इकडे प्रतिमा त्याचबरोबर सायली बोलत असतात. परंतु प्रतिमा मागं फिरते आणि सायलीला म्हणू लागते की नाही नाही सायली, तुझ्या लक्षात येत नाही आहे, कारण मला नाही जायचं गं त्या घरी. काही झालं तरी माझी इच्छा नाही आहे त्या घरी जायची असं प्रतिमा सांगत आहे. परंतु सायली मात्र प्रतिमाची समजूत घालत असते आणि प्रतिमा पुढे निघालेली असते. प्रतिमा मागं फिरून पाहते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि तर सायली तर इतकी रडत असते. रविराजच्या हातात बॅग असते. तन्वी, रविराज सर्वजण निघालेले असतात आणि सायली ढसाढसा रडत असते आणि प्रतिमा मागं फिरते तशी सायली धावत येते आणि प्रतिमाला मिठी मारते. मग आता प्रतिमा आणि सायली दोघीजणी एकमेकींना मिठी मारून खूप रडत असतात. सायली म्हणत असते की मला असं वाटतंय की माझी आई चाललेली आहे मला सोडून, म्हणून सायली रडत असते. प्रतिमा आणि सायली दोघीजणी रडत आहेत हे पाहून मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे, म्हणजे हे आपण सगळेजण काय पाहतोय हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे सायली मात्र खूपच रडत असते. ती अक्षरशः ढसाढसा रडत असते. आणि अर्जुन त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की रात्रभर सायली झोपलेली नाही, ती इतकीच रडत आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात काय सांगतोयस अर्जुन तू? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, मी जे खरं आहे ना तेच सांगतोय. कारण सायली इतकी रडत आहे ना, ती रात्रभर रडलेली आहे आणि ती अशीच रडत आहे. त्यावेळेस सगळेजण म्हणू लागतात की काय झाले सायली? तेव्हा प्रतिमा सगळ्यांच्या समोर सांगते की मला नाही जायचं त्या घरी, मला सायलीला सोडून नाही जायचं असं प्रतिमा स्पष्टपणे सांगत असते. आणि प्रतिमा जेव्हा असं म्हणत असते तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली, मला काय वाटते माहिती आहे का, अगं तू ना प्रतिमाबरोबर तिकडे जा. मग रविराजला पण सांगते की सायलीला घेऊन जावं रविराज, कारण सायली असेल तर प्रतिमा शांत राहील, ती रुळी जाईल आणि एकदा का प्रतिमा तिथं सेटल झाली की मग सायली येईल इकडं असं रविराजला सांगितल्यानंतर प्रियाचा मात्र इथेच बँड वाजतो. कारण प्रियाला ज्या गोष्टीची भीती असते तीच गोष्ट घडत असते. कारण प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी सायलीनं तिथं येता कामा नये आणि आता सायलीच यायला निघालेली आहे. त्यामुळं प्रियाला तर कळायचं बंद झालेलं असतं. तिला कळत नसतं की आता काय होणार आहे, कारण आपल्याला सायली नको आहे. सायली आपल्याला हिच्या ह्या प्रतिमाच्या शेजारी येऊ द्यायची नाही आणि शेवटी घडतंय काय, मला जे नको आहे तेच घडतंय. मग ती विचार करू लागते की काही झालं तरी ती म्हणते की बाबा आपलं काय ठरलेलं होतं आणि तुम्ही आता असं काय म्हणताय की सायलीला घेऊन जायचं आहे, आपल्याला आईला घेऊन जायचं आहे ना फक्त. तेव्हा रविराज म्हणतात की तन्वी, बस झाली तुझी नाटकं, मी इतक्या वेळ झालं शांत राहतोय, त्याचा अर्थ असा नाही ना, तू जसं पाहिजे तसं तुला वागशील. आता ठरलंय ना आमचं सगळ्यांचं की सायली ही येणार आहे. हे सगळं जेव्हा ठरलेलं असतं तेव्हा मात्र प्रतिमा खूप खुश होते आणि मग रडायची थांबते. सायली पण इकडं खुश झालेली आहे की ठीक आहे, मी आता प्रतिमा त्याबरोबर जाणार आहे, म्हणून सायली खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि प्रतिमा आता घरी आल्यानंतर सायली ही प्रतिमाच्याच रूममध्ये राहत असते आणि रविराज हे दुसऱ्या बेडरूममध्ये राहायला गेलेले असतात. कारण जोपर्यंत प्रतिमा कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत आपण प्रतिमासोबत नको थांबायला, कारण तिला स्वतःला कम्फर्टेबल होणं या घरामध्ये तेवढंच गरजेचं आहे असं रविराजांना वाटत असतं. म्हणून तर रविराजांनी तो निर्णय घेतलेला असतो. आणि इकडे रविराज विचार करत असतात, प्रतिमा तर आलेली आहे, सायलीमुळं आज ती आत्ता इथं आहे घरी, परंतु हे सगळं वेगळं तर घडत नाही ना, हा प्रश्न रविराजला पडलेला असतो.
परंतु इकडे पाहायला मिळतं की सायली आणि प्रतिमा दोघींच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. त्या दोघीजणी एकमेकींशी खूपच रुळलेल्या असतात, एकमेकींबरोबर खूप छान बोलत असतात. एवढं सगळं छान असं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराजकडे प्रिया आलेली असते आणि प्रिया म्हणत असते की बाबा, तुमच्या लक्षात येतंय का हे सगळं काय झालेलं आहे? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काहीही झालं तरी आपल्याला हे नको आहे व्हायला आणि शेवटी हेच घडलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ना बाबा, काही झालं तरी मला माझ्या आईबरोबर एकटीबरोबर वेळ घालवायचा आहे. तेव्हा रविराज म्हणतात की तन्वी, बाद झाली तुझी नाटकं. इतकं सगळं तुझं ऐकून घेतलेलं असतं म्हणून प्रत्येक वेळेस तू तोंडाला येईल ते बोलत असते, तोंडाला येईल तशी वागत असते. प्रत्येक वेळेस त्या सायलीशी चुकीच्या पद्धतीनं वागते. तुला तुझ्या आईबरोबर वेळ घालवायचा आहे ही गोष्ट मला माहिती आहे, परंतु तू अशा पद्धतीनं जर वागली तर त्याचा परिणाम काय होतोय हे तुला कळत नाही आहे. आणि रविराज खूप चिडलेले असतात. आणि इकडे प्रतिमा म्हणत असते की सायली, मला इथून ना पुढे घेऊन चल, इथे ना एक रूम आहे, त्या रूममध्ये जायचं आहे. तेव्हा सायली म्हणते की आपण रविराज सरांना विचारूया आणि मग जाऊया. मग सायली रविराजला विचारायला येते. तेव्हा रविराज म्हणतो की जा. प्रिया म्हणत असते की माझ्या रूममध्ये त्या दोघींनीही जायचं नाही. रविराज म्हणतात बाद झाली तुझी नाटकं, आणि रविराज खानदिशी प्रियाच्या कानाखाली वाजवतात. तेव्हा मात्र रविराजला धक्का बसलेला असतो, कारण तन्वी अशी का वागते? कारण इतके दिवस ती आईला घेऊन यायचं म्हणून ओरडत होती, आणि आता प्रतिमा घरी आलेली आहे तर हिचं वेगळंच चाललेलं आहे असं रविराजला वाटत असतं. रविराज मात्र खूपच चिडलेले असतात. रविराज म्हणत असतात की काहीही झालं तरी मला आता या सगळ्या बाबतीत एक विचार करावा लागणार आहे की नक्की तन्वीचं काय चाललेलं आहे. तन्वीचं वागणं मात्र रविराजला खटकत असतं आणि रविराज चिडलेले असतात. रविराजचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी तन्वीचं हे जे काही वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण काहीही झालं तरी सायली आत्ता हे जे काही करत आहे ना ते फक्त आणि फक्त प्रतिमासाठी करत आहे, पण तन्वीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू आहेत. मग सायली आणि प्रतिमा आता इकडे रूममध्ये पोहोचलेल्या असतात. सायली आणि प्रतिमा दोघीही तिथे आलेल्या असतात आणि मग दोघीही खुश होतात. सायली म्हणते प्रतिमा, त्या मला ना या रूममध्ये खूप भारी वाटते, मला वाटतंय की मी कधीतरी या रूममध्ये आलेली आहे. प्रतिमा म्हणते हो मलाही तसंच वाटतंय. आणि सायली, तुला माहिती आहे का ते कपाट उघडूया का गं आपण? असं म्हटल्यानंतर सायली म्हणते हो प्रतिमा, ते उघडूया आपण ते कपाट. आणि दोघीजणी त्या कपाटाकडे जातात. सायलीला पण लहानपणीच आठवत असतं, तिची खेळणी त्या कपाटात होती. कपाट खेळण्याने भरलेलं असायचं. बऱ्याच आठवणी आहेत छोट्या तन्वीच्या. हे पाहिल्यानंतर मात्र सायलीला धक्का बसतो. सायली म्हणत असते की खरंच प्रतिमा, त्या खूप छान वाटते मला इथे हे सगळं पाहून. तेव्हा प्रतिमा म्हणते हो बाळा, बरोबर आहे तुझं, पण तुझ्या लक्षात येते का, तुला काहीतरी आठवतंय का? तेव्हा सायली म्हणते हो प्रतिमा, त्या मला काहीतरी वेगळंच आठवतंय. तेव्हा प्रतिमा पण म्हणू लागते की हो सायली, तुझ्या लक्षात येतंय का? तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा, त्या मला ना काहीतरी वेगळं जाणवतंय. प्रतिमा पण म्हणते की हो, मला पण वेगळं जाणवतंय, खूप छान वाटतंय. असं दोघींचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी सायली आणि प्रतिमा या दोघींनाही एक फाईल सापडते. प्रतिमा ती फाईल हातात घेते आणि ती फाईल बघते आणि सायलीला म्हणते की सायली, हे काय आहे गं? तेव्हा सायली म्हणते ही तर प्रियाच्या डॉक्युमेंटची फाईल आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते पण अगं ह्याच्यावर ही तारीख कशी आहे? ही कशाची तारीख टाकलेली असायची? तेव्हा सायली म्हणते ज्या दिवशी आम्ही आश्रमात आलेलो असायचो ती तारीख म्हणजे आमचा वाढदिवस असायचा. मधुभाऊने तसंच केलेलं होतं. आणि मग त्याच्यावरची जी तारीख बघितली जाते तेव्हा प्रतिमा म्हणते की माझ्या माहितीनुसार तर ही तारीख म्हणजे प्रिया त्या आश्रमात आलेली तारीख आहे. बरोबर आहे, पण या तारखेला तर आमचा अपघात झालाच नव्हता, आणि आमच्या अपघाता दिवशी आमची तन्वी तिथून निघून गेलेली आहे ना. मग ही तन्वी कशी असू शकेल? कारण ही तारीख आणि तन्वीची तारीख ही वेगवेगळी आहे. तेव्हा सायली म्हणते हो, हे तर सगळं मधुभाऊंनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मग सायली आणि प्रतिमा या दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे कसं शक्य आहे? कारण काहीही झालं तरी ही तारीख मॅच व्हायला पाहिजे होती. सायली म्हणते हो, माझ्या पण लक्षात येतंय, ही तारीख वेगळीच आहे, तुमच्या ॲक्सिडेंटची तारीख वेगळी आहे. त्यावेळेस सायली म्हणते की याबद्दल मधुभाऊ आपल्याला सांगू शकतील की नक्की काय झालेलं होतं ते, असं सायली इकडे प्रतिमाला सांगत असते. आणि प्रतिमा म्हणत असते की हो, तुझं म्हणणं पण बरोबर आहे, नक्की कशामुळे हे झालेलं आहे हे आपल्यालाही कळलं पाहिजे. तेव्हा सायली म्हणते की काळजी करू नका प्रतिमा, आपण याची माहिती नक्कीच काढूया. त्यानंतर सायली म्हणते की आपण ही रविराज सरांना नेऊन फाईल दाखवूया. आणि मग सायली आणि प्रतिमा दोघीजणी रविराजकडे येतात आणि रविराजला ती फाईल दाखवतात. रविराज ती फाईल पाहतात आणि मग सायलीला म्हणतात की काय झालं? सायली सांगायच्या आधीच प्रतिमा सांगू लागते की
यातली तारीख बघितली का? यातली जी तारीख आहे ती वेगळी आहे. कारण ज्या दिवशी आपला ॲक्सिडेंट झाला असं सांगितलं जातं ती ही तारीख नाही आहे, ती तारीख वेगळीच आहे. त्यामुळे मला कळत नाही आहे की हे सगळं काय आहे. हे सगळं जेव्हा प्रतिमा विचारते तेव्हा रविराजला पण धक्का बसतो. रविराज म्हणतो की कसं शक्य आहे, बरोबर आहे, आपल्या अपघाताची तारीख वेगळी आहे. सायलीला विचारलं, सायली तर सांगत आहे की ज्या दिवशी आम्ही आश्रमात यायचो त्या दिवशीची तारीख टाकलेली असायची. मग त्या दिवशीची तारीख वेगळी आहे आणि ही तारीख वेगळी आहे. आता या तारखेच्या गोंधळामुळं आता रविराजला कळतं की प्रिया ही त्या दिवशी आश्रमात आलेलीच नाही. मग हे काय आहे? हे सगळं जेव्हा रविराजच्या समोर येतं तेव्हा रविराजलाही धक्का बसलेला आहे. रविराज आता या सगळ्याची खात्री करून घेण्याचं ठरवत आहेत आणि रविराजने एकदा खात्री करून घ्यायची ठरवली की आता मात्र प्रियाचा बँड वाजल्याशिवाय राहणार नाही. फायनली या सगळ्याची खात्री करून घेण्यासाठी रविराज आता नक्की कोणते पुरावे गोळा करतील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.